यानंतर छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा आणि विदर्भासाठी चिंतेची बातमी समोर येते आहे। यंदाच्या पावसाळ्यावर एल निनोचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आंतरराष्ट्रीय हवामान अंदाजानुसार एल निनो हा जून नंतर सक्रिय होत जाईल आणि याचा परिणाम म्हणजे यंदा राज्यात पावसाचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज आहे। सध्या मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटाही अधिक तीव्र होत आहेत। अनेक ठिकाणी तापमान 40 अंशांच्या पुढे गेलेलं आहे। त्यामुळे मराठवाडा पुन्हा कोरडा पडणार का असा सवाल उपस्थित होतोय। यावर्षी मराठवाड्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। उन्हाचा पारा दिवसोदिवस वाढत चाललेला आहे। मराठवाडा आणि प्रामुख्याने विदर्भामध्ये हा उन्हाचा मोठा तडाखा बसताना दिसत आहे। याची मागची कारणं काय आहेत आणि काय दक्षता घेतली पाहिजे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खगोलीय अभ्यासक औंधकर सर आहेत। त्यांच्याशी बोलूयात। सर, काय कारणं वाटतात यावर्षी? बघा, लक्षात घ्या की आपल्याकडचा उन्हाळा जो आहे हा साधारणतः उशिरा सुरू झाला असं म्हणता येईल। बघितलं गेलं की फेब्रुवारी आणि मार्च हे 2 महिने उन्हाळ्याचे असूनही आपल्याकडे उन्हाळ्यात तेवढा तीव्रतेचा जाणवला नाही। गारपीट झाली राज्यामध्ये, अनेक ठिकाणी पाऊस झाला, त्यामुळे आपलं एवढं चटका बसला नाही। मात्र आता साधारणतः 17-18 एप्रिलनंतर बघतोय आपण आहोत की आपल्याकडचा जी उन्हाळ्याचा तडाखा जो आहे हा जास्त बसतोय आणि दुपारच्या तापमानामध्ये कमालीच वाढ झाल्यामुळं नक्कीच तापमानाचा फटका संपूर्ण राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये बसतो आहे। त्यातल्या त्यात विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण विदर्भ आणि त्यात पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्हे देखील आता या तडाख्यामध्ये आलेले आहेत। परंतु त्यासोबतच अशी एक भीती व्यक्त केली जाते आहे किंवा ते एक आत्ता निरीक्षण असं येत आहे की आम्ही जो अल निनो, ला निना, न्यूट्रल ही जी स्थिती सांगतो, तर प्रशांत महासागरावरचं तापमान जे आहे हे सरासरी एवढं तापमान असेल तर ती आम्ही न्यूट्रल स्थिती म्हणतो। ज्यावेळेस ते 0.5 अंशाच्या खाली किंवा दरम्यान असतं की त्याला आम्ही ला निना परिस्थिती निर्माण झाली असं म्हणतो। परंतु हे तापमान 0.5 अंशाच्या वर गेलं की आम्ही त्याला अल निनो परिस्थिती म्हणतो। आणि आता जो काही ट्रेंड डाटा मिळत होता त्यात असं म्हटलं जातं की ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये ते अल निनो परिस्थिती निर्माण होईल असा एक अंदाज गेल्या महिन्यापर्यंत, गेल्या 15 दिवसापर्यंत म्हटला जात होता। परंतु लेटेस्ट म्हणजे काल परवाचा डेटा उपलब्ध होतो आहे त्या ठिकाणचं तापमान झपाट्यानं वाढतं आहे आणि असं एक इंडिकेटर मिळत आहेत की ऑगस्ट सप्टेंबरला जो अल निनो निर्माण होणार होता तो कदाचित मेमध्येच आपल्याला तो निर्माण होईल आणि त्याचा फटका आगामी पावसाळ्यावर देखील दिसतोय। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।